नमस्कार, मी डॉक्टर आनंद कुलकर्णी. आज आपण अर्टिकेरिया किंवा शीतपित्त किंवा स्किन ॲलर्जी आपण ज्याला म्हणतो त्याबद्दल काही टिप्स बघूया. बरेच पेशंट येतात आजकाल की जे डॉक्टर मला लाल लाल चकते आले आहेत स्किनवरती, खाज येते, त्याची आग होते, टोचल्याप्रमाणे वेदना होत आहेत, अशी लक्षणं घेऊन पेशंट येतात. ही स्किन ॲलर्जी किंवा जो अर्टिकेरिया आहे तो निर्माण होण्याचं सगळ्यात बेसिक कारण जे आहे ते शीत मारुत संस्पर्शात, शीत म्हणजे थंड हवा लागल्यामुळे किंवा थंडावा स्किनला लागल्यामुळे, मग तो फॅनच्या हवेचा असेल, एसीचा असेल किंवा सकाळी किंवा संध्याकाळच्या थंड वातावरणाचा असेल, यामध्ये आपल्याला जनरली ही लक्षणं वाढलेली बघायला मिळतात. या विकारामध्ये आपल्याला हे थंडावा तर टाळायलाच पाहिजे. त्याबरोबरीने आणखी कारणांचा विचार केला तर पोटातले कृमी, जंत यांचाही दुष्परिणाम म्हणून आपल्याला ही स्किनवर खाज यायला सुरुवात होते. यानंतर वेगविधारण आदी म्हणजे आपल्या शरीरातले जे वेग आहेत, उलटीचा वेग आहे, उलटी येणं हे थांबवणं, ह्याच्यामुळे आपल्याला स्किनवरती रॅश यायला बघायला मिळते. नंतर युरिन, स्टूल हे वेगळे आपण धरून ठेवले, त्याचाही दुष्परिणाम हा स्किन डिसीजमध्ये होतो. त्यानंतर हे जे उलटी होणं, ह्याच्यासाठी आपण गोळी घेऊन ती दाबून ठेवतो, हे वारंवार करणं बरोबर नाही. जेव्हा हे पोटातलं खराब पदार्थ बाहेर पडायला पाहिजे, तो पोटातच अडवून ठेवणं, ह्याच्यामुळे हे असे सगळे रोग तयार व्हायला मदत होते. यामध्ये आपल्याला उपाय जर बघायचा झाला तर आयुर्वेदातला पंचकर्मातला वमन म्हणजे उलटी करवणं किंवा विरेचन, बस्ती हे रोग्याच्या प्रकृतीनुसार, रोग्याच्या अवस्थेनुसार आपल्याला ठरवता येतात आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट बघायला मिळतात. याचबरोबर आपण जर पेशंटला कुळीत किंवा हुलगे आपण ज्याला म्हणतो त्याचं सूप बनवून जर प्यायला दिलं, तेही आपल्याला खूप सुंदर काम करतं. कारल्याची भाजी या रोगामध्ये चांगलं काम करते. जर आपल्याला पटकन खाज कमी करायची असेल तर खाण्याचा सोडा पाण्यात मिक्स करून ते पाणी जर स्किनवरती लावलं तर खाज कमी होते. किंवा आमचूर म्हटलं जातं किंवा कोकम ज्याला आपण म्हणतो, ते फळाचं साल हे पाण्यात कालवून ते आपल्या स्किनवरती लावलं की ती खाज आपल्याला कमी व्हायला मदत होते. मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ही कारणं आपण टाळायला पाहिजेत. थंड पाण्याची आंघोळ, थंड हवा अंगावरती येणं हे टाळायचे. जड पदार्थ जे आपल्याला पचायला जड पडतात असे पदार्थ आपण खाणं टाळायचे, म्हणजे पनीर वगैरे, किंवा गहूसुद्धा काही वेळेला आपल्याला ॲलर्जी करतो. नंतर थंड गोष्टी घेणं आणि थंड हवा घेणं ह्याही गोष्टी टाळायला पाहिजेत. आंबट गोष्टी थोड्याशा टाळायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ॲसिडिटी किंवा पोटामध्ये खराब तयार होऊन उलटी मळमळ होण्यापर्यंत अपचनाचं स्टेज जाणं हे आपल्याला टाळायला पाहिजे. धन्यवाद.